I am assured you are now, till now, you are well acquainted with our astrology. And we are worried about the new entry in our story, that of the stranger. Because he is, I think, angry young man, and who wanted to teach the lesson to the astrologer. He is very careworn, so he just groping in the darkness, and he is forcefully asked some questions by our astrologer, and we feel that astrologer is in danger now, because the stranger did not want to answer the questions of our astrologer. But astrologer is also very tenacious. आपला astrologer जो आहे तो एक कम्प्लीट प्रोफेशनल आहे. त्याच्यामुळे तो जिद्द सोडत नाही. त्याला तो जबरदस्तीने खाली बसवतो. हे आपण आता मागच्या पार्ट नंबर 3 मध्ये हे बघितलेलं आहे सगळं. जबरदस्तीने त्याला खाली बसवतो आणि त्याला बोलायला भाग पाडतो आणि नेहमीच्या आपल्या स्टाईलने त्याच्याशी बोलायला लागतो की तुम्ही अमुक आहे, तुम्ही तमुक आहात. पण हे सगळं आमच्या या स्ट्रेंजरला नको आहे आणि त्याच्यामुळे तो म्हणतो की हे काय फालतू तुम्ही लावलेलं आहे. आय डोंट वॉन्ट these things to be asked by you, but if you want, I will tell on my terms and condition, not on your condition. So now this challenging situation we have to see in this part. मनापासून म्हणत नाहीये. बघा आता तो हिरवाला एक पद्मा सुरू झाला, कारण हे खाली बसले ना, जे अडला होता त्याच्यामुळे हे खाली बसलेलं आहे. द नेक्स्ट थिंग, ओके, हात धरलाय नाकाखाली. सी ऍस्ट्रॉलॉजर टॉकिंग विथ द स्ट्रेंजर अँड विथ द स्ट्रेंजर. ठीक आहे, याच्याशी तो बोलतोय, त्याचा हात बघतो आहे, चॅटिंग विथ हिम. हेन्स द स्ट्रेंजर थ्रस्ट हिज पाम. त्यांनी त्याचा असा जोराने खुपसलाय, त्याचा जो तळवा आहे तो खुपसला इथे. हो, स्टॉप दॅट नॉनसेन्स, टेल मी समथिंग वर्थवाईल. आणि इथे काय म्हणालाय हा, की ऍस्ट्रॉलॉजर त्याला म्हणाला की तुझा स्वभाव म्हणजे बाकी सगळ्या गिराहिकांना तो जसं सुरुवात करायचा, तुमचा स्वभाव असा आहे तसा आहे, तशी सुरुवात आताही केली आहे, पण या माणसाला बिलकुल आवडलं नाही. तर काय म्हणताय, ओ स्टॉप दॅट नॉनसेन्स, टेल मी समथिंग वर्थवाईल. काहीतरी कामाचं बोला, वर्थवाईल असं काहीही मला सांगू नका, टेल मी समथिंग वर्थवाईल. आवर फ्रेंड ऍस्ट्रोलॉजर फेल पिक अनॉइड. पिक म्हणजे अनॉइड ऑर इन्सल्टेड. आणि आतापर्यंत कोणीच असं त्याच्याशी बोललं नव्हतं, चिडून कोणीच बोललं नव्हतं. तर म्हणून आपला या ऍस्ट्रॉलॉजरला आपला मित्र म्हटलंय, कारण आतापर्यंत आपली त्याच्याशी छान ओळख झालेली आहे. म्हणून आवर फ्रेंड ऍस्ट्रॉलॉजर. हे याचं सगळं बोलणं ऐकून मला काहीतरी असं मूर्खासारखं सांगू नको असं म्हणाला की नाही. हा, त्याच्यामुळे ही वॉज इन्सल्टेड. त्याला वाटलं की माझा तर अपमान केला या माणसाने, म्हणजे त्याला आता त्याच्याशी बोलायचं नव्हतं. पण तरी तो काय म्हणाला, आय चार्ज ओनली 3 पैसे फॉर क्वेश्चन. मी एका प्रश्नासाठी फक्त 3 पैसे सांगतो, 3 पैसे तुला द्यावे लागेल असं सांगतो तो त्याला. आणि हे का सांगतो, की त्याला वाटलं की आपण 3 पैसे सांगितले तर हा मला प्रश्न विचारणार नाही. पण हा जो आपला स्ट्रेंजर आहे तो बोलतोय त्याच्याशी, तो काय म्हणतो, आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क. इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग, म्हणजे फसवणे, यू आर ब्लफिंग, यू मस्ट रिटर्न दॅट ऑनर टू मी. काय म्हणाला त्याला ऍस्ट्रॉलॉजरला, हे बघ मी तुला प्रश्न तर विचारतो बापू, पण मला असं लक्षात आलं की तू मला फसवत आहे. मी हे सिद्ध केलं तर मी दिलेला आणा तुला परत करावा लागेल. तू चुकलास तर मला तो आणा परत करावा लागेल, असं स्ट्रेंजर म्हणतोय, अनोळखी व्यक्ती म्हणतोय. मग ऍस्ट्रॉलॉजर काय म्हणतो बघा, ठीक आहे, तू जर मला सिद्ध करू शकलास, इफ यू प्रूव्ह दॅट आय एम ब्लफिंग, आय एम डिसिव्हिंग यू, बट
इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी यू गिव्ह मी 5 रुपीज. पण तुला असं वाटलं की माझे उत्तर समाधानकारक आहे तर मात्र तुम्हाला 5 रुपये देशील का, असं ऍस्ट्रॉलॉजर त्याला म्हणतोय. मग आता स्ट्रेंजर काय म्हणतोय, नो. त्याला पहिल्यापासूनच हे सगळं नको आहे, काही 5 रुपये वगैरे काही देणार नाही मी, अनाज देईल तुला, असं त्याला म्हणायचं आहे. देन ऍस्ट्रॉलॉजर, और विल यू गिव्ह मी 8 अनाज. ठीक आहे बाबा, तू 5 रुपये नाही तर 8 आणा देशील का मला. जर 8 आणा देशील तर मी सांगतो तुला तुझं भविष्य सांगतो. व्हॉट डिड द स्ट्रेंजर रिप्लाइड. स्ट्रेंजरने काय उत्तर दिलं, ऑल राईट, प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी ट्वाइस ऍज मच इफ यू आर रॉंग. ठीक आहे, मी तुला 8 आणा देतो, पण जर तू रॉंग असलास किंवा तू खोटं बोलतोय हे मला कळलं तर मी जेवढे पैसे दिले त्याच्या दुप्पट तू मला देशील का. ट्वाइस म्हणजे किती झाले, 16 आणे. 16 आणे मला देशील का तू, असं तो त्याला म्हणालाय. मग आता ह्या दोघांमधलं ते सगळं ठरलं. आता पुढचं बघा, द ऍस्ट्रॉलॉजर सेंट अ प्रेयर टू हेवन मीन्स गॉड. आता त्यांच्यातला करार ठरलाय म्हणून ऍस्ट्रॉलॉजरनी प्रार्थना म्हणायला सुरुवात केली देवाला. द स्ट्रेंजर लिट अ चिरूट. त्याच वेळेस जेव्हा हा प्रार्थना म्हणत होता तेव्हा स्ट्रेंजरनी काय केलं, व्हॉट डिड स्ट्रेंजर डू, ही लिट अ चिरूट, सिगार, काइंड ऑफ सिगार. ओके, ही लिट अ चिरूट अँड सॅट देअर रुथलेसली. आणि तिथे असा बसला, त्याला काही देणं घेणं नव्हतं की हा ऍस्ट्रॉलॉजर काय करतोय आणि काय नाही, याच्याशी त्याला काहीही देणं घेणं नव्हतं. तो बसला आपला तिथे रुथलेसली, निर्दयपणे. पण काय झालं, द ऍस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्स. ग्लिम्स म्हणजे असं ओझळतं दर्शन, चेहऱ्याचा असा थोडासा भाग दिसणं त्याला म्हणतात ना, ग्लिम्स ऑफ हिज फेस. हिज फेस म्हणजे कोणाचा फेस, स्ट्रेंजर. कारण त्यांनी आता ते चिरूट पेटवलं की नाही, पेटवताना जी मॅच स्टिक असते म्हणजे आपल्या माचीसची जी काडी असते त्याच्या प्रकाशात या ऍस्ट्रॉलॉजरला या अनोळखी माणसाचा चेहरा दिसला. तो त्यांनी बघितला. देअर वॉज अ पॉज ऍज कार्स हुटेड. पण तिथे क्षणभर शांतता पसरली, म्हणजे दोघांपैकी कोणीच बोललं नाही, कारण कार्स हुटेड. कार जेव्हा जातात तेव्हा मेकिंग साऊंड, आवाज होतात, हॉर्नचा आवाज होतो, गाडीचा आवाज होतो. तो गाड्या गेल्या, मध्ये मध्ये गाड्या गेल्या तिथून, तर थोड्या वेळ ते दोघं बोलले नाही. जुटका जुटका म्हणजे हॉर्स कार, ज्याला आपण घोडागाडी म्हणतो. ते घोडागाडी पण तिथून जात होत्या. आणि घोडागाडी चालवणारा जो असतो व्यक्ती, ड्रायव्हर, जुटका ड्रायव्हर्स, ते काय करतात, चपकाचे फटकारे मारतात. यांनी अजून जोराने चालव म्हणून, नाही मारले तर शिव्या देतात. स्वोर, स्विअर शिवी देणे, स्वोर म्हणजे शिव्या दिल्या. ऍट देअर हॉर्सेस अँड द बॅबल ऑफ द क्राऊड. म्हणजे आवाज कशाचे होते बघा, कार, पुटिंग साऊंड ऑफ कार, देन स्विअरिंग वर्ड्स ऑफ द ड्रायव्हर्स, जुटका ड्रायव्हर्स, अँड द क्राऊड. जे गर्दी होती ती पण आता घरी चालली होती, त्यांचाही गोंधळ होता. आणि दॅट द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. सेमी डार्कनेस का बरं म्हटलंय, डार्कनेस, कम्प्लीट डार्कनेस, पूर्ण काळोख, पण आता हळूहळू अंधार होत होता, म्हणजे म्हणून त्यांना काय म्हटलंय, सेमी डार्कनेस. पूर्ण रात्र झाली नव्हती, अर्धवट अंधार होता. सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. ह्या सगळा काळोख भेदून या तिघांचा आवाज, कार, जुटका ड्रायव्हर्स अँड क्राऊड, या सगळ्यांचा आवाज आणि ती शांतता भंग पावत होती. द अदर, अदर म्हणजे कोण, येस राईट, स्ट्रेंजर, सॅट डाऊन, तो बसला. सकिंग हिज चिरूट, त्याच्या चिरूटचे झुरके घेत होता तो. आणि पफिंग आउट, आणि तो धूर बाहेर सोडत होता. सिगार फुंकतात तेव्हा धूर बाहेर येतो की नाही, पफिंग आउट, बाहेर. सॅट देअर रुथलेसली, तिथे तो बसून होता. द ऍस्ट्रॉलॉजर फेल्ट अनकम्फर्टेबल. आणि त्याच क्षणी ऍस्ट्रॉलॉजर एकदम अनकम्फर्टेबल झाला. आतापर्यंत कसा तो निर्धास्त होता, कम्फर्टेबल होता, पण जसा त्यांनी याचा चेहरा बघितला, ग्लिम्स ऑफ द स्ट्रेंजर इन द लाईट ऑफ हिज मॅचस्टिक, ही बिकेम रेस्टलेस. तो खूप अस्वस्थ झाला. आणि काय म्हणाला, अनकम्फर्टेबल म्हणजे अस्वस्थ. हिअर, टेक युअर हॅना बॅक.
नाही नाही, हा तुझा आणा वगैरे घे, परत घे. आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस. असे आव्हानं, म्हणजे तू इतकं केलं तर इतकं देईल आणि नाही केलं तर 16 परत देईल, असे चॅलेंज मला घ्यायला आवडत नाही. आणि इट इज लेट फॉर मी टुडे, आणि आता तर मला घरी जायला खूप उशीर झाला आहे, असं म्हणून ही मेड प्रिपरेशन टू बंडल अप. त्यांनी सगळं त्याचं सामान जे होतं ते बांधायला सुरुवात केली, बंडल अप करायला सुरुवात केली. बघा, लेट अप द चिरूट. पहिले त्यांच्या दोघांमधला पॅक झाला की 8 आणे देशील, आणि समजा उत्तर समाधानकारक नाही राहिली तर 16 आणे ऍस्ट्रॉलॉजर स्ट्रेंजरला देईल, असा त्यांच्यामधला पॅक झाला. त्याच्या बघा, सी द पॅक्ट वॉज एक्सेप्टेड. आपण या चित्रांच्या माध्यमातून थोडक्यात जे आता आपण बघितलं ते समअप करतोय. द पॅक्ट वॉज एक्सेप्टेड, की 8 आना यांनी याला द्यायचा, आणि याला समाधान झालं नाही तर ऍस्ट्रॉलॉजर याला 16 आणे देईल. हा पॅक्ट होता त्यांच्यामधला, करार झाला. हे झाल्यावर ऍस्ट्रॉलॉजरनी काय केलं, देवाला त्यांनी नमस्कार केला, प्रेयर केली. अँड देन आफ्टर, आणि हे कधीच तेवढे, त्याच्यानंतर काय झालं, यांनी जी चिरूट पेटवली आहे त्याच्या प्रकाशात त्याचा चेहरा बघितला. बघा, याचे डोळे बघा, सब अनकम्फर्टेबल, अस्वस्थ वाटतो आहे त्याचा चेहरा बघितल्याबरोबर. आतापर्यंत करत होतो, इतका उतावीर होता ना, मी सांगतो भविष्य सांगतो वगैरे, पण आता मात्र त्याची सटकली. अँड व्हॉट डीड ही डू, सी, थोड्या वेळांचं बोलणं थांबलंय. कशामुळे थांबलंय, जुटका, ड्रायव्हर्स, कार, गोइंग ऑन कार अँड द क्राऊड. आता हा त्याचा सिगारेटचे झुरके, त्याच्यामध्ये धूर सोडतो आहे त्याच्यातला. आणि जेव्हा तो म्हणाला की मी आता जातो, मला जायचं आहे कारण मला खूप उशीर झाला आहे, पण यांनी त्याचा हात पकडला, आपल्या ऍस्ट्रॉलॉजरचा हात पकडला. तो म्हणाला की नाही, आता तर मी तुला जाऊ देणार नाही, पॅक्ट इज पॅक्ट, ठरलं ते ठरलं, तू मला म्हणाला ना, आता तुला ते पूर्ण करावंच लागेल. आणि जेव्हा ऍस्ट्रॉलॉजर लक्षात आलं की आता काहीही आपल्याला हा माणूस जाऊ देणार नाही, मग त्यांनी काय केलं, अटर्ड फ्यू इनकांटेशन, असे मंत्र म्हणायला सुरुवात केली. हे कुठलेही मंत्र असू शकतात, ओम असू शकतो किंवा अजून काही मंत्र असू शकतात. तो म्हणतो ठीक आहे, तुम्हाला जाऊ देत आहे ना, ऑल राईट, आय विल स्पीक, मी बोलेल, मी बोलतो. बघा, मागे आवाज सुरूच आहे कारण वाहता रस्ता आहे, गर्दीचा रस्ता आहे. आय विल स्पीक, मी बोलतो, मी सांगतो तुझं भविष्य. बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. मी जे बोलतो आहे ते जर तुला पटणार असेल, कन्व्हिन्सिंग असेल. आधी कसं 8 आना ठरला होता, आता 8 आना नाही, 1 रुपया देशील तरच मी बोलतो, नाहीतर मी एक शब्दही बोलणार नाही. अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ अँड यू मे डू व्हॉट यू लाईक. जर तुम्हाला 1 रुपया देणार असं कबूल केलं नाही तर मी माझं तोंड उघडणार नाही. तुला काय करायचं आहे ते तू करून घे, असं तो त्याला म्हणाला. मग आता हे दोघांमध्ये खूप घासाघीस झाली. आपण ही वस्तूचा भाव करताना घासाघीस करतो की नाही, बार्गन करतो की नाही, घासाघीस करतो. तर खूप वेळ त्यांची घासाघीस झाली. हॅगलिंग म्हणजे बार्गनिंग. दुसरा जो व्यक्ती आहे स्ट्रेंजर अग्री, ठीक आहे, तो म्हणाला, ऍस्ट्रॉलॉजी, यू वेर लेफ्ट फॉर डेड, एम आय राईट. तू तुझ्या गावामध्ये तू मरणासन्न अवस्थेत पडला होता, मरायला टेकला होता की नाही तू. त्याने बघितला, हात बघितला, आणि तो म्हणाला असं की तू मरायला टेकला होतास ना, ठीक आहे ना, बरोबर आहे ना. तर खूप वेळ घासाघीस झाली आणि तो त्याला म्हणाला की बरोबर आहे, बरोबर आहे, तू म्हणतोय ते, अजून सांग, अजून सांग. आता मात्र स्ट्रेंजर बदलला. ओ टेल मी मोर, मला अजून सांग काहीतरी. बरोबर आहे, मी तिथे मरायला टेकलो होतो. तर ऍस्ट्रॉलॉजर, अ नाईफ हॅज पास थ्रू यू वन्स. तुझ्या छातीमध्ये कोणीतरी एक चाकू खुपसला होता ना, बरोबर आहे. हा माणूस काय म्हणतो, अरे अगदी बरोबर, बरोबर आहे, तू जे सांगतोय ते. माझ्या छातीमध्ये त्यांनी, एका माणसाने
चाकू खुपसला होता. गुड फेलो म्हणजे भल्या माणसा. स्ट्रेंजर ऍस्ट्रॉलॉजरला म्हणतोय भल्या माणसा. आणि त्यावेळेस त्यांनी काय केलं, ही बेअर्ड ही चेस्ट, त्यांनी आपली छाती दाखवली की तिथे तो स्कार होता, जखम होती ती, त्याचा जो व्रण उरला होता तो तिथे होता. व्हॉट एल्स, अजून सांग मला. आता मात्र याची खात्री पटायला लागली की हा बरोबर सांगतोय. व्हॉट डिड ही से नेक्स्ट? देन यू वेअर पुश इन टू अ वेल, तुला विहिरीमध्ये ढकलून दिलं होतं, बरोबर आहे तिथे. अँड यू आर लेफ्ट फॉर डेड, तुला वाचवायला कोणी नसल्यामुळे तिथे मरायला तुला विहिरीमध्ये ढकलून दिलं होतं, बरोबर आहे की नाही मी म्हणतोय ते. आय शुड हॅव बीन डेड, आता हे कोण म्हणतोय? स्ट्रेंजर. हो अगदी बरोबर आहे बरं का. आय शुड हॅव बीन डेड, मी खरंच मेला असतो. इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स टू पीप इन टू द वेल, तिथे जाणारा जो एक माणूस होता त्यांनी जर डोकावून पाहिलं नसतं विहिरीमध्ये तर मी तर नक्कीच मेलो असतो. एक्सप्लेन्ड स्ट्रेंजर, ओव्हरवेल्म्ड बाय द एन्थुझियाझम. आता त्या परका व्यक्ती जो होता, स्ट्रेंजर जो होता, तो एकदम उत्साहात आला. तो म्हणाला हो मी मेलोच असतो, मला अजून सांग काहीतरी, असं परत परत तो बोलायला लागलाय. आता तो काय म्हणतोय बघा, हा आपला स्ट्रेंजर काय म्हणतोय. व्हेन शॉल आय गेट ऍट हिम, ही आस्क्ड, क्लेंचिंग हिज फिस्ट. त्यांनी आपली मूठ आवळली आणि तो त्या माणसाला म्हणाला, सांग मला तो कुठे भेटेल, मला त्याला चांगला बदला घ्यायचा आहे, असं तो त्याला म्हणाला. इन द नेक्स्ट वर्ल्ड, आपला ऍस्ट्रॉलॉजर त्याला काय म्हणाला, नेक्स्ट वर्ल्ड मध्ये, पुढच्या जगात, नवीन जगात. कारण ही डाईड 4 months अगो इन अ फार ऑफ टाउन, कारण तो एका दूरवरच्या नगरामध्ये 4 महिन्यापूर्वीच मेला, त्याच्यामुळे तो तुला इथे भेटणारच नाही. यू विल नेव्हर सी एनी मोर ऑफ हिम, तुला त्याच्याबद्दल आता काहीच कळणार नाही. हे ऐकल्यावर स्ट्रेंजर काय म्हणाला बघा. द स्ट्रेंजर ग्रोन्ड आफ्टर ऑन हिअरिंग इट, हे ऐकल्यावर तो असा गुरगुरायला लागला. कशामुळे? की अरे मला बदला घ्यायचा होता पण त्याच्या आधीच तो मरून गेला, आणि त्याच्यामुळे तो असा गुरगुरायला लागला त्याच्या पुढे. आणि तेवढ्यात आपल्या ऍस्ट्रोलॉजरनी आवाज दिला, गुरुनायक. गुरुनायक, दिस मॅन्स नेम इज द गुरुनायक. आणि हे नाव ऐकल्यावर या माणसाला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण यू नो माय नेम, सेड अदर टेकन अबॅक, एकदम मागे झाला तो धक्का बसल्यामुळे. तुला माझं नाव माहिती आहे, असं तो त्याला आश्चर्याने म्हणाला. येस, ऍज आय नो मेनी अदर थिंग्स, मला जशा बाकीच्याही गोष्टी तुझ्याबद्दलच्या माहिती आहे तसं तुझं नाव पण माहिती आहे. गुरुनायक, लिसन केअरफुली व्हॉट आय हॅव टू से, मी तुला जे काही सांगणार आहे आता हे अतिशय काळजीपूर्वक ऐक, केअरफुली. युअर विलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ दिस टाउन, म्हणजे आता ज्या टाउन मध्ये तू आहे इथून उत्तरेकडे गेल्यानंतर 2 दिवसाच्या प्रवासानंतर तुझं खेडं येतं, बरोबर आहे. टेक द नेक्स्ट ट्रेन, आता पुढची जी ट्रेन आहे ती पकड. अँड बी गॉन, तुझ्या गावाला जा. बिकॉज, का जा आत्ताच्या आत्ता गावाला? आय सी ग्रेट डेंजर वन्स अगेन टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम, जर तू परत गेला नाही आत्ताच्या आत्ता तर तुझ्या आयुष्याला परत तसंच जीव घेणं संकट आहे, आणि म्हणून तुला आता जावं लागेल, असं त्याला तो म्हणतोय. इन द नेक्स्ट वर्ल्ड ही डाईड 4 months अगो, त्यांनी त्याला सांगितलंय ना की आता तो हे सगळं त्यांनी बघितलेलं आहे, आणि आता तो म्हणतो आहे की आता मला तो कधी कधी भेटेल. तो त्यांनी सांगितलं की तू आता जा गुरुनायक, नाही तर मग फार अडचणी तुझ्या आयुष्यामध्ये. आणि तेव्हा त्यांनी काय केलं, ही मीन्स ऍस्ट्रॉलॉजर टूक अ पिंच ऑफ सेक्रेड ऍश, पिंच म्हणजे चिमूटभर, चिमूटभर अंगारा घेतला त्यांनी, सेक्रेड ऍश घेतली, अँड हेल्ड इट टू गुरुनायक, आणि गुरुनायकला दिली. देताना काय म्हणाला, रब इट ऑन युअर फोरहेड, तुझ्या कपाळावर ही हा अंगारा जो आहे तो फास्ट, अँड गो होम, आणि घरी जा आता. नेव्हर ट्रॅव्हल
साऊथवर्ड अगेन, आणि दक्षिणेकडे पुन्हा कधीच येऊ नको, नाहीतर काय होईल, अँड यू विल लिव्ह टू बी 100. दक्षिणेकडे जर तू प्रवास केला नाही तर तू 100 वर्ष जगणार आहेस, असं त्यांनी त्याला सांगितलं. Why should I live home again? मी आता घर का सोडणार? द अदर सेड रिफ्लेक्टिव्हली. जो दुसरा हा व्यक्ती जो होता स्ट्रेंजर, तो जरा विचार करून म्हणाला, आता मला घर सोडायचं कारणच नाही. आय वॉज ओनली गोइंग नाऊ अँड देन टू लुक फॉर हिम. मी जे जाणं येणं करत होतो, प्रवास करत होतो, ते फक्त त्या माणसाला शोधायला ज्यांनी मला विहिरीत ढकलून दिलं होतं आणि मला चाकू मारला होता, त्याचा गळा मला दाबायचा होता, म्हणून मी निघत होतो. आय मेट हिम. ही शुक आउट हिज हेड रिग्रेटफुली. त्यांनी अगदी दुःखाने आपलं मान हलवली, कारण आता तो बदला घेऊन होता शकणार ना, त्याला स्वतःच्या हाताने त्याला मारायचं होतं. तो काय म्हणतोय बघा, स्ट्रेंजर, ही हॅज एस्केप माय हँड्स. माझ्या हातातून निसटला बेटा तो. आय होप ऍटलीस्ट ही डाईड ऍज ही डिझर्व्ड. पण मला असं वाटतं की जसे त्याची लायकी होती तशा पद्धतीने तो मेला असता तर बरं झालं असतं. आता आपला ऍस्ट्रॉलॉजर बघा किती हुशार आहे. तो काय म्हणतो बघा, येस, त्याची जशी लायकी होती, त्यांनी जसं लोकांना तुला मारलं होतं तसाच त्याचा मृत्यू दुःखद मृत्यू झाला. दुःखद, त्याला यातना खूप सहन कराव्या लागल्या, कारण ही वॉज क्रश अंडर अ लॉरी. एका गाडीच्या खाली तो चिंगरला गेला, सेड ऍस्ट्रॉलॉजर. ऍस्ट्रॉलॉजरनी हे म्हटल्यानंतर द अदर म्हणजे आवर स्ट्रेंजर लुक ग्रॅटिफाईड, सॅटिस्फाईड, त्याला समाधान झालं हे ऐकल्यानंतर. द प्लेस वॉज डेझर्टेड. आता ती जागा निर्मनुष्य झाली होती. बाय द टाइम द ऍस्ट्रॉलॉजर पिक अप हिज आर्टिकल्स. आर्टिकल्स म्हणजे वस्तू, म्हणजेच पॅराफर्नेलिया, म्हणजेच प्रोफेशनल इक्विपमेंट्स. त्यांनी ते सगळे गोळा करापर्यंत अंधार झाला होता. त्याच्या बॅग मध्ये ठेवले त्यांनी. अँड द ग्रीन शाफ्ट वॉज ऑल्सो गॉन. आणि त्या हिरवा प्रकाश पण आता निघून गेला होता. लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलेन्स. ती जागा आता एकदम निर्मनुष्य, शांत आणि अंधार, काळोखी झाली होती. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ. स्ट्रेंजर निघून गेला इन टू द नाईट. आफ्टर गिव्हिंग द ऍस्ट्रॉलॉजर अ हँडफुल ऑफ कॉइन्स. त्या ऍस्ट्रॉलॉजरला मुठभर कॉइन्स त्यांनी दिले आणि तो निघून गेला. दिस वर्ड हँडफुल इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हाय? आय विल टेल यू लॅटर ऑन. ओके, सी, handful of coins, green shaft is gone, handful of coins too, and that man is gone in the darkness. See, it was nearly midnight. जवळजवळ मध्यरात्र झाली होती. when the astrologer reached home. जेव्हा आपला ऍस्ट्रॉलॉजर त्याला घरी पोहोचला तेव्हा जवळजवळ मध्यरात्र झाली होती. his wife was waiting for him at the door. आणि त्याची बायको दरवाजातच उभी राहून त्याची वाट बघत होती. डोअर, ऍट द डोअर. अँड डिमांडेड एक्सप्लेनेशन. आणि स्पष्टीकरण मागितलं तिने. कशाचं स्पष्टीकरण? तुम्हाला एवढा उशीर का झाला? व्हाय आर यू सो लेट टुडे? पण उत्तर न देता यांनी काय केलं आपल्या ऍस्ट्रॉलॉजरनी? ही फ्लंग द कॉइन्स ऍट हर. त्यांनी त्याच्या हातातले जे कॉइन होते, नाणे होते, ते तिच्याकडे फेकले आणि काय म्हणाला? काउंट देम. मोज, हे नाणे किती आहे ते मोज. द वाईफ वेटिंग ऍट द डोअर अँड शी आस्क्ड एक्सप्लेनेशन टू दिस मॅन अँड दिस मॅन फ्लंग coins at her and ask her to count them. Okay, and she has counted coin 12.5 annas. तिने काय सांगितलं की 12.5 म्हणजे 12.5 अनाज आहे. ते 12.5 अनाज आहे. She was overjoyed. तिला खूपच आनंद झाला होता. बापरे, एवढे पैसे, 12.5 अनाज. तिला का आनंद झाला होता बघा? I can buy some jaggery म्हणजे गुळ, कोकोनट टुमॉरो. मी आता हे उद्या सगळं विकत आणणार आहे, कारण
द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर मेनी डेज नाऊ. किती दिवसापासून ही मुलगी आपली मागे लागली होती की मला काहीतरी गोड दे खायला. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. मी तिच्याकरता काहीतरी छान खायचं तयार करते. ओके. ऍस्ट्रॉलॉजर. सी ऍस्ट्रॉलॉजर. स्वाइन हॅज चिटेड मी. ही प्रॉमिस मी अ रुपी. तो काय म्हणतोय आहे की त्या डुक्करानी, स्वाइन म्हणजे डुक्कर, कोणाला म्हणतोय? स्ट्रेंजरला. चिटेड मी, मला त्यांनी फसवलं. ही प्रॉमिस मी अ रुपी, मला त्यांनी 1 पैसा देण्याचं कबूल केलं होतं. तेव्हा त्याची बायको म्हणाली, यू लुक वरीड. तुम्ही फार काळजीत दिसताय. व्हॉट्स रॉंग? काय काय झालंय नक्की? नथिंग. काय म्हणतोय तो? नाही नाही नाही, काहीच नाही, काहीच झालेलं नाहीये. आफ्टर डिनर, जेवण झालं दोघांचंही. अँड सिटिंग ऑन द पायल. द वर्ड पायल इज इम्पॉर्टंट. आय विल टेल यू लॅटर ऑन व्हाय इट इज इम्पॉर्टंट. पायल म्हणजे ओटा. घराच्या बाहेर जो ओटा असतो की नाही, पायल. ही टोल्ड हर. डिनर झाल्यानंतर त्या ओट्यावर बसले किंवा त्याच्या बाज खाट जे काही असेल तिथे बसले आणि तो तिला म्हणाला, यू नो, ग्रेट बर्डन इज गॉन फ्रॉम मी टुडे. माझ्या डोक्यावरचं एक मोठं ओझं आज गेलं. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ मॅन ऑन माय हँड ऑल दीज इयर्स. इतके वर्षापासून असं मला वाटत होतं की माझ्या हाताला रक्त आहे, मी एका माणसाचा खून केला आहे, याचं ओझं माझ्या डोक्यावर होतं इतक्या वर्षांमध्ये. दॅट वॉज द रिझन आय रॅन अवे फ्रॉम माय होम. आणि हेच कारण होतं की माझ्या घरून मी पळून गेलो. सेटल्ड हिअर, इथे सेटल झालो. मॅरिड यू, तुझ्याशी लग्न केलं. पण तो माणूस मेला नाही. ही जलीव, तो जिवंत आहे. त्याची बायको त्याला म्हणाली, यू ट्राय टू किल हिम. तुम्ही त्याला मारायचा प्रयत्न केला, एका माणसाचा खून केला तुम्ही. शी गास्प. तिने असा, बापरे, म्हणजे तिला असं वाटलंच नाही ना आपला नवरा खुनी वगैरे असेल म्हणून. त्याच्यामुळे तिने, यू ट्राय टू किल हिम. येस, तो उत्तर देतोय आता. येस, इन अवर विलेज वेन आय वॉज सिली यंगस्टर. मी एक तरुण होतो. चांगल्या वाईटाची काहीही चांगल्या वाईट मधला फरक न करणारा असा तरुण होतो मी. आय वॉज अ यंगस्टर, मूर्ख तरुण होतो. वी ड्रँक, मी मीन्स ही अँड हिज फ्रेंड्स. एक दिवस खूप दारू पिले. अँड क्वायरल, आणि भांडले. क्वायरल बॅडली. वन डे, खूप भांडले. एके दिवशी आम्ही खूप भांडलो. व्हाय थिंक ऑफ इट नाऊ. याचा आता का असा आत्ता विचार करावा, असा प्रश्न त्यालाच पडलेला आहे. म्हणजे बघा त्यांनी काय केलं, तरुण होते तेव्हा. दारू पिणे, पत्ते खेळणे, म्हणजे जुगार खेळणे. आणि त्याच्यातच त्या भांडणा त्यांनी याला चाकू मारला. ऍस्ट्रॉलॉजरनी स्ट्रेंजरला चाकू मारला आणि त्याला ढकलून दिलं, विहिरीमध्ये ढकलून दिलं. बघा, जस्ट पुशिंग हिम इन द वेल. सम आर स्टील ड्रिंकिंग. हे सगळं झालं. ही जी घटना आहे म्हणजे दारू पिणे, भांडण करणे आणि विहिरीत ढकलून देणे, याचं तुम्ही आता जस्ट यू कॅन सी द पिक्चर ऑफ इट. यू कॅन सी द पिक्चर ऑफ इट. ओके. हाऊ दे स्पायरल्ड, कसे ते भांडले एकमेकांशी. सी, इन द डार्कनेस ऑफ द नाईट. And in that spiral, our astrologer friend pushed him in and then was very tired. He was very afraid and he ran away from there. हे सगळं त्यांनी बायकोला सांगितलं की ड्रिंकिंग, गॅम्बलिंग, क्वायरलिंग अँड स्टॅबिंग. अँड देन इन फिअर टू बी कॉट बाय द पोलीस ही रॅन अवे. हे सगळं बायकोला सांगितल्यानंतर त्याला जांभई आली. यॉनिंग, यॉन म्हणजे जांभई येणे. तो म्हणतो की पण झालं ना, आता तो जिवंत आहे. व्हाय थिंक ऑफ इट सो. आता याचा कशाला विचार करायचा. तो तेच स्वतःच म्हणतोय की आता याचा कशाला विचार करायचा. बिकॉज नाव इट्स अ टाइम टू स्लीप. आता झोपण्याची वेळ झालेली आहे. इट्स अ टाइम टू स्लीप. गुड नाईट अँड द हॅपी एंडिंग. Got it? Understood the story? Yes.
व्हेरी वेल. ओके.